पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होणार अशा चर्चा आहे. त्याचं खंडन केलं जात असलं तरी देखील तशा चर्चा वारंवार समोर येत आहेत. भलेही त्याचं खंडन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलं असलं तरी अद्यापही दबक्या आवाजामध्ये ही चर्चा सुरूच आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील एक महत्त्वाचे नेते सुद्धा ते आहेत आणि त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय. या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे जयंत पाटील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल होण्यापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांसोबत खलबत केली. एकाच वेळी दोन्ही राष्ट्रवादीचे आजी माजी प्रदेशाध्यक्ष फडणवीसांच्या भेटीला आल्यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लावले गेले. मी हॉलमध्ये बसलेलो, ते स्वतः तिथं बराच वेळाने आले आणि ते म्हटले की मला माझ्याकडं जरा मीटिंग चालू आहे, मला आता थोडी गडबड आहे जयंत, काय आहे. तर मी त्यांना सांगितलं. तर ते म्हटले मला माहीत नाही, मी जरा माहिती घेतो आणि तुम्हाला 1-2 दिवसात सांगतो काय स्टेटस आहे ते. मी म्हटलं आता स्टेटसमध्ये काय अपात्र ठरलेले आहेत, त्यात आम्ही अपील करणार आहे. अपील नगरविकास मंत्र्यांकडे असतं, पण तुम्हाला आणि त्यांना दोघांना भेटून सांगावं अशी त्यातली भाग आहे म्हणतं. कालच्या भेट जी आहे, आता हे आपण ज्यांचा उल्लेख करताय ते दोघं जर मला भेटले असते तर मी तुम्हाला सांगितलं असतं हो भेटले म्हणून. भेटच झाली नाही तर मी हो तर कसं म्हणू. त्यामुळं माझा काही त्यांच्याशी संपर्क होण्याचा प्रश्न यापूर्वी नाही. सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते. दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते, गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती, ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक तिथे सुनील तटकरेजी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार. आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही. ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते. त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत. दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलेलं आहे. ती भेट राजकीय नसल्याचा खुलासा जयंत पाटलांनी केला. पण गेल्या काही दिवसातली राजकीय घडामोडी बघता पडद्यामागे नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव तर केली जात नाहीये ना, अशी चर्चा आहे. त्यामागचं कारणही तसंच आहे. केंद्रात सरकारला मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करून घेण्यासाठी 360 खासदारांची गरज आहे आणि हा आकडा जुळवण्यासाठी भाजपकडून इंडिया आघाडीमधील पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जातोय, असा चर्चा आहे. आणि त्यामुळं आता जेव्हा या आकड्यांची जुळवाजुळव केली जाते त्यावेळेला इंडिया आघाडीमधील या पक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न तर केला जात नाही ना, अशी शंका वारंवार उपस्थित केली जाते. सुरुवातीला पाहूयात लोकसभेतील एनडीएचं संख्याबळ नेमकं किती आहे. भाजप प्लस म्हणजेच एनडीएचे 240, टीडीपी 16, जेडीयू 12, शिवसेना युबीटी 13, याच्यातले 6 फुटलेले आहेत. त्याच्यानंतर एलजेपीव्हीआर यांचे 5, एडीएचे अन्य 13 आणि एकूण 293 इतकं संख्याबळ त्यांच्याकडे आहे. आणि त्यानंतर सध्याची लोकसभा सदस्य संख्या आहे 540. 3 जागा या रिक्त आहेत. घटना दुरुस्तीसाठी आवश्यक संख्या आहे 360, म्हणजे 360 लोकांनी बाजूनं मतदान करणं गरजेचं आहे. एनडीएकडे सध्या संख्याबळ आहे 293. त्याच्यामध्ये टीएमसीचे जे बंडखोर 20 खासदार ते मिळवले आणि तर 313 इतका आकडा एनडीएला गाठता येतोय.
टीएमसीच्या त्या बंडखोर खासदारांनी आधीच एनडीएला आपला पाठिंबा जाहीर केला आहे, त्याच्यामुळे 313 इतका आकडा होतोय. मात्र गरज आहे ती म्हणजे 360 इतक्या खासदारांची. आता याच्यामध्ये शिवसेनेचे 7, शिंदेची शिवसेना, त्याच्यानंतर शिवसेना युबीटीचे 9 खासदार आहेत. पण शिवसेना युबीटीचे 9 पैकी 6 खासदार यांनी शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिलेला होता, प्रवेश केलेला होता आणि अशा पद्धतीनं शिंदेकडे सध्या 13 खासदार आहेत. त्याच्यामुळे हा आकडा एनडीएचा टोटल आकडा 319 वर गेलेला आहे आणि शिवसेना युबीटीकडे फक्त 3 खासदार उरले. याशिवाय राष्ट्रवादीचे आपण बघितले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 8 खासदार आहेत आणि ते 8ही जर एनडीएला मिळाले तर 327 इतका आकडा एनडीएचा होऊ शकतो. म्हणजे एनडीएची जी बाजू आहे ती मजबूत होणार आहे. अशा पद्धतीनं घटना दुरुस्ती बिलासाठी जुळवाजुळव केली जात असल्याचं दिसतंय. मात्र अजूनही काही खासदारांची गरज आहे, कारण आकडा गाठावा लागणार आहे 360चा. त्यामुळं पुढे येत्या काळामध्ये आणखी आपल्याला काही फुटीची घटना पाहायला मिळते का, पक्ष फुटीची किंवा खासदार फुटीची, ते बघावं लागेल.